जनावरांच्या हाडांपासून भुकटी बनवणाऱ्या कारखान्यांसंदर्भात आता नवनवीन माहिती समोर येऊ लागलेली आहे। काल पोलीस आणि महसूल विभागाच्या छाप्यानंतर या भागातील 6 पैकी 2 हाडांच्या कारखान्याला केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम उद्योग विभागाचा कारखाना असल्याचं स्पष्ट झालंय। बोनप्लेट, स्क्रू, सिरिंज यासारखी उत्पादनं बनवण्यासाठी हा परवाना देण्यात आला होता। मात्र उस्मानाबादच्या पिंपरी भागातील या कारखान्यांमध्ये यापैकी काहीही न करता म्हैस, बैल यासारख्या जनावरांचं मांस शिजवलं जात होतं। ज्यापासून तयार होणार होतं मटेरियल ते हैदराबाद आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये पाठवलं जात असायचं। ग्रामस्थांनी ही सगळी माहिती दिली आहे। गेली 18 ते 20 वर्ष हा कारखाना या भागात सुरू होता। मात्र काल ग्रामस्थांच्या दबावामुळे पोलीस आणि महसूल विभागाने या कारखान्यांवरती कारवाई केली आहे। या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता आपल्याबरोबर आहेत। राहुल, काल हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या प्रकरणामध्ये नवनवीन काय अपडेट्स आहेत? सध्या काय घडतंय या सगळ्या संदर्भात? आपल्या या बातमीनंतर मला बऱ्याच प्रेक्षकांचे फोन आले। त्यांना चिंता होती की आपण हे काय खातोय। म्हणजे जर ते खरं असेल ग्रामस्थांचा आरोप की हे सगळं साहित्य ते जे काही तयार केलं जात होतं, म्हणजे त्याला काय म्हणायचं हाही प्रश्न आहे। म्हणजे त्याला चरबीचं तेल म्हणायचं का त्याला हाडाची भुकटी म्हणायची, त्यापासून जर डालडा तयार केला जात होता, त्यापासून जर चीज तयार केलं जात होतं, तर हे आपण काय खात होतो? आपल्याला जी पेस्ट मिळते ती अशा पदार्थापासून मिळते का? अशा अर्थाचे बरेचसे फोन मला आले वेगवेगळ्या भागातनं, विशेषतः मुंबईतनं बरेचसे फोन आले। पण त्यासोबत 2 अतिशय महत्त्वाचे फोन आले। एक म्हणजे बीडवरून आला, दुसरा आला सोलापूर जिल्ह्यातनं। आणि दोन्ही ठिकाणच्या प्रेक्षकांनी असं सांगितलं की त्यांच्याही भागामध्ये काही वर्षापूर्वी अशाच पद्धतीचे कारखाने सुरू होते, जिथे ग्रामस्थांनी खूप मोठा विरोध केला आणि त्या विरोधानंतर हे कारखाने बंद झाले। ऑन द कॉन्ट्ररी उस्मानाबाद जिल्ह्यातलं चित्र नेमकं उलट आहे। म्हणजे जेव्हा 10 वर्षापासून या भागातले ग्रामस्थ या कारखान्यांना विरोध करत होते, तेव्हा पोलिसांनी काय भूमिका बजावावी? तर ज्या तरुणांनी या कारखान्यांना विरोध केला, ज्यांनी तिथलं बांधकाम पाडायचा प्रयत्न केला, त्यातल्या काही जणांना, म्हणजे आता पिंपरी गावातल्या 20 ते 25 तरुणांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये आणून बसवलं आणि 1.5 दिवस त्यांना कोणताही गुन्हा दाखल न करता पोलीस कोठडीमध्ये डांबून ठेवण्यात आलं। पहिल्यांदा तर असं करणाऱ्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, कारण ग्रामस्थ काय म्हणत होते की अतिशय दुर्गंधी त्या परिसरामध्ये, आणि अशी दुर्गंधी की किमान मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा 1 किलोमीटर अंतराच्या परिसरामध्ये तर तुम्ही नाकाला रुमाल न लावता तिथे जाऊच शकत नव्हता। आणि जेव्हा प्रत्यक्ष कारखान्यामध्ये मी तिथे गेलो तेव्हा तर काय विदारक, म्हणजे काय भयंकर कल्पनातीत असं चित्र आहे। मोठमोठ्या अशा कड्या उभा केलेल्या आहेत, ज्याच्यावरती मांस असं रट पद्धतीनं शिजतंय। तिथे जनावरांची शिंगं पडलेली आहेत, हाडं पडलेली आहेत। किळसवानं चित्र आहे। म्हणजे मी काल रात्री जेवण नाही करू शकलो अक्षरशः। ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर हटत नव्हतं। नाकातला तो वास, तो अतिशय किळसवाना असा वास, तो अजूनही गेलेला नाही। म्हणून मग मी जेव्हा या कारखान्यांना परमिशन कशी दिली याचा शोध घेतला, तेव्हा खूप इंटरेस्टिंग फॅक्ट समोर आले। लाज वाटते आपल्या ह्या प्रशासनाची, महसूलची, पोलिसांची, पोल्युशन कंट्रोल बोर्डाची, की इतक्या ब्लॅटंट पद्धतीनं परमिशन अलॉट कशा केल्या जातात। राहुल, मात्र या सगळ्याबरोबर या कारखान्यामध्ये अवैध प्रकार घडतात असा इथल्या ग्रामस्थांचा आरोप आहे। याची पुष्टी झाली आहे का? या संदर्भात काही पुरावे हाती लागलेत का? मी जे डॉक्युमेंट आता ऑब्टेन केलेत हे आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं प्रमाणपत्र, जे त्यातल्या एका कारखान्याने दिलेलं होतं। सन्माननीय PM जोशी साहेब जे रिजनल ऑफिसर आहेत त्यांनी याच्यावरती सही केली। काय सांगतं हे प्रमाणपत्र? तर त्या कारखान्यामध्ये ड्राय बोन पावडर तयार करायचे विदाउट यूज ऑफ वेट बोन अँड बॉइलिंग ऑफ बोन, हे नाही आहे तिथे। म्हणजे इथे मोठमोठ्या कड्या लावून तिथे रटरटा पद्धतीनं ते मांस शिजवलं जातं। प्रश्न असा पडतो की हे सन्माननीय अधिकारी औरंगाबादमध्ये बसून पैशाच्या जोरावरती या कारखान्यांना परवाने देत होते का? आता याचा शोध घ्यायला माझा हा आरोप नाहीये, पण कोणतंही इन्फ्रास्ट्रक्चर तिथे नसताना पोल्युशन कंट्रोल बोर्डाने हे प्रमाणपत्र दिलं कसं? आणि याच याच्यामध्ये मुळामध्ये तिथे सिवेजची सिस्टम उभा करायची आहे, तिथे दुर्गंधी एअर पोल्युशन होणार नाहीये ते बघायचं आहे। गेली 10 वर्ष झालं लोक हेच तर तक्रार करत होते की तिथे सिवेज सिस्टम नाहीये, तिथलं पाणी उस्मानाबाद शहर आणि आजूबाजूची जी खेडी आहेत जिथे पाणी पुरवठ्याची योजना, त्या विहिरीमध्ये ते गढूळ आणि घाण पाणी जात होतं। अतिशय पोल्युटेड अशी ती हवा तिथे होती। आणि महत्वाचं म्हणजे आणखीन एक परवाना मी मिळवला केंद्र सरकारचा आहे, की जो उद्योग आधार सूक्ष्म लघु और मध्यम उद्यम मंत्रालय त्यांनी तो दिलेला आहे। त्याच्यामध्ये या कारखान्याला, म्हणजे मुळात माहिती अशी आहे की फक्त 2च कारखान्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रोडक्शन करण्याची परवानगी होती। ते काय प्रोड्यूस करायचं होतं, काय मॅन्युफॅक्चर करायचं होतं? मॅन्युफॅक्चर ऑफ बोन प्लेट्स अँड स्क्रूज, सिरिंजेस, निडल्स, कॅथेट्स आणि कॅन्युल ETC, म्हणजे जे हाडापासून तयार हाडाच्या भुकटीपासून तयार करायचे पदार्थ होते ते बनवायचे होते।
तिथं काहीही होत नव्हतं. म्हणून मला असा प्रश्न विचारायचा आहे आपल्या पोलिसांना, आपल्या महसूल विभागाला, की ज्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हे सगळं सुरू होतं, आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डाला, कशाच्या जोरावरती आजपर्यंत मुंबईकरांना अशा पद्धतीनं, जे ग्रामस्थांचा आरोप आहे, अतिशय घाणेरड्या मांसापासून तयार झालेलं चीज, डालडा आणि नको त्या सगळ्या गोष्टी जे ते रोज त्यांच्या ब्रेड आणि बटरला लावून रस्ते असलेल्या स्टॉलवरती खातात, ते बनत होतं. मला असं वाटतं की एका मोठ्या राजकीय पाठबळाशिवाय, मग ते आधीच्या सरकारमध्ये असेल माहिती नाही आहे, म्हणजे त्याचा शोध घ्यायला लागेल, पण कोणत्या तरी राजकीय पाठबळाशिवाय, त्यांच्या दबावाशिवाय हे झालेलं नाही आणि हे चालू राहिलेलं नाही, त्याचा शोध घ्यायला पाहिजे. राहुल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे राहुल कुलकर्णी यांनी उपस्थित केलेले हे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं सध्याच्या सरकारला तरी द्यावीच लागणार आहेत.